सकाळची संध्याकाळ ऑलमोस्ट रात्र व्हायला आली आहे 7:30-8. तर हा जो टाईम असतो हा माझा मी टाईम असतो, जेव्हा आधीच ट्युशनला जाते आणि 1 ते सव्वा तास मी घरात एकटी असते. सो त्यावेळेला काहीतरी असं स्वतःशी बोलणं, स्वतःचं प्लॅनिंग करणं हे मला खूप आवडतं. जसं सगळेजण सांगतात की मॉर्निंगला प्लॅनिंग करायचं, स्वतःसाठी 10 मिनटं द्या आणि दिवसभराचं प्लॅनिंग करा. बट ते माझ्या केसमध्ये पॉसिबल नाही होत, बिकॉज सकाळ खूप हेक्टिक असते. टिफिन बोला, आधूचा उठायचा टाईम असतो, तिचं स्कूल असतं, सो मेनी ऑफ रिझन्स. सो मला हा संध्याकाळचा टाईम आवडतो, ज्यामध्ये मी स्वतः एक शेड्यूल फिक्स करते की मला आज रात्रीपासून उद्यापर्यंत मला हे करायचं आहे. सो तुमच्या आयुष्यात असं तुम्ही 10 मिनिटाचं प्लॅनिंग करता का? आणि ते खूप गरजेचं आहे, कारण त्याने आपला पुढचा दिवस सुरळीत जातो. जसं की तुम्ही असं विचार कराल की आज मला हे ग्रॉसरीचं सामान आणायचं आहे किंवा आज मला आधूसाठी हे करायचं आहे. म्हणजे मी माझ्या मुलीचं नाव सांगते, सो इन युअर केस तुमची मुलगी, तुमचा मुलगा, जे पण. सो मी त्या पद्धतीने फॉलो करते की ती 10 मिनिटं माझ्यासाठी गरजेची असतात, की त्यामध्ये मी सगळं ठरवते. त्यातलं मी 70% 80% करत असेल, बट ते युजफुल होतं. जसं की तुमचं ग्रॉसरी संपलं आहे तर ऑब्वियस सगळेजण सॅटर्डे संडेलाच एकत्र आणतात, बट ते लिस्ट डाऊन करणं महत्त्वाचं आहे. सो ते एक डोक्यात विचार असतो, तो एक आपण उतरवून काढायचा की नाही, माझं हे संपलं आहे, ते आणायचं आहे. आधीच्या स्टडी रिलेटेड असेल, जसं की त्यांचं एव्हरी वीक और एव्हरी ऑल्टरनेट वीक काही ना काही कॉम्पिटिशन्स असतात, सो त्याचं प्लॅनिंग. सो मला तर हेच वाटतं, जेव्हा आपल्याला फावला वेळ मिळेल, 10 मिनटं बोला, 5 मिनटं बोला, तो वेळ आपण स्वतःसाठी घेऊन आपल्या कुटुंबाचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपल्यालाच फायदा होतो. सो हे आहे माझे विचार किंवा मी जे वागते ते. आणि हे असे नवीन नवीन थॉट्स तुम्हाला ऐकायचे असतील, सो स्टे ट्यून्ड विथ मी. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.